रोहित पटेल ब्लॉग्समध्ये आपलं स्वागत आहे. तर मागच्या भागात आपण पाहिलं पाळीच्या बल्लाळेश्वराचे दर्शन आणि आता आपण पुढे निघालोय दिवेआगरच्या दिशेने. मी दिवेआगरमध्ये एंट्री केलेली आहे आणि तो गारवा आम्हाला जाणवायला लागलाय. जी थंडी हवा आहे ना ती वेगळीच आहे. सो अवेटेड स्पॉट आलेलं आहे, श्री सुवर्ण गणेश मंदिर. जो आपण मागे पाहत आहे तो सुवर्ण गणेश मंदिर. आणि खरंच ज्याच्यासाठी आम्ही 8 तास केला होता, ज्या स्पॉटला आम्हाला यायचं होतं त्या ठिकाणी आम्ही पोहोचलोय. बघूया आता मंदिरात जाऊया आपण. सुवर्ण गणेश मंदिर दिवेआगर. आपण इतिहास जर पाहिला तर 17 नोव्हेंबर 1997 रोजी द्रौपदी धर्मा पाटील यांच्या बागेत एक तांब्याची पेटी मिळाली. त्यात गणपती बाप्पाचा शुद्ध सोन्याचा मुखवटा सापडला. हा मुखवटा 1 किलो 300 ग्रॅमचा होता व 280 ग्रॅमचे गणपतीचे अलंकार होते. ते तिथे मंदिरात ठेवण्यात आले. ही बातमी भारतभर, महाराष्ट्रभर सर्वत्र पसरली आणि दिवेआगर या गावाला नवी ओळख मिळाली आणि हे ठिकाण सर्वत्र प्रसिद्ध झाले. दुर्दैवाने हा ठेवा 24 मार्च 2012 रोजी चोरीला गेला. चोरांनी सोने वितळवून सोन्याचा गोळा बनवला. नंतर आरोपी सापडले. वितळलेले सोने सुद्धा मिळाले, पण पहिला बाप्पा मात्र सापडला नाही. संबंधित गुन्हेगारांना पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून सोन्याचा गोळा जप्त करून कायद्यानुसार त्यांना योग्य ती शिक्षा सुद्धा देण्यात आली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्राप्त झालेल्या सोन्याच्या गोळ्यापासून पुन्हा गणेश मुखवटा बनवण्यात आला. श्री गणेशाच्या सुवर्ण मुखवट्याची प्रतिष्ठापना पुन्हा मंदिरात करण्यात आली. तुम्ही दिवेआगर येथे भेट दिल्यास तुम्हाला सुवर्ण गणेशाचे छानसे दर्शन सुद्धा होईल. सो बाप्पाचं दर्शन आता झालेलं आहे आणि आम्ही निघतोय दिवेआगर बीचकडे. आणि आता समुद्र किनारपट्टी तुम्हाला दाखवतो. जे खजाना म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असा हा खजाना आहे, तर तोच आपण बघण्यासाठी जातोय. सो दिवेआगर बीचकडे आता आपण आलो आहे आणि पार्किंगसाठी स्ट्रगल बघायला मिळतोय. खरंच पार्किंगला इकडे जागा नाही आहे, त्यामुळे रोडवरच सगळ्यांनी गाड्या पार्क केल्यात आणि हा स्ट्रगल बघू शकता तुम्ही. सो आता आम्ही इकडनं निघतो बीचकडे जाण्यासाठी. तर खूप धमाल येणार आहे, मजा येणार आहे, कारण सनसेटसुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. जोडून राहा ब्लॉगमध्ये. काय म्हणशील रशीद, कसं वाटलं तुला मंदिरात दर्शन करून? प्रसन्न, शांत. आणि आता आपण बीचकडे चाललो तर काय म्हणशील? नाव एक्सायटेड. आपण पाहतोय तो दिवेआगर बीच आहे आणि खरंच एक सुंदर समुद्र किनारपट्टी लाभली आहे या कोकणाला. इथेच आपण बघतो आणि आज सॅटर्डे आहे, त्या कारणाने पर्यटक सुद्धा खूप आहेत. तो चला. हे गाव अरेबियन समुद्र किनाऱ्यावर वसलेले सुंदर गाव आहे. या गावाचे ऐतिहासिक पुरावे आणि उल्लेख देखील आहेत. या किनाऱ्यावर पुष्कळदा आक्रमणही झाले. परकीय, अरब, मुघल, त्यानंतर पोर्तुगीज आक्रमणाचे अनेक पुरावे देखील आढळतात. काही पुरावे आणि कागदपत्रांनुसार दिवेआगर येथे सातवहन, मौर्य, राष्ट्रकूट, शिलाहार यांचे देखील राज्य होते. असा ऐतिहासिक वारसा असलेले हे गाव महाराष्ट्राला लाभले आहे. अक्षय, तू या बीचला भेट दिली असतील ना या आधी पण? हो, पुष्कळ वेळा. असं वाटतं, काय म्हणशील बीचबद्दल? बीच हा खूप सुंदर आहे. फक्त कसं आता सॅटर्डे संडे असल्यामुळे इथे खूप पब्लिक आहे.
सुंदर बीच आहे आणि खरंच सनसेट नेहमीच मला बघायला आवडतो. मग तो नदीवर असो की समुद्रावर असो, एक वेगळीच मजा असते सनसेट बघण्यामध्ये. तो दृश्य असतो ना तो खूप सुंदर असतो. नेत्रदीपक असा हा सनसेट बघायला मिळाला मला. ही ट्रिप जी होती, हा ब्लॉग होता, खूप अतिशय धमाल केली आहे दिवसभरात आणि खूप सुंदर असा सनसेटसुद्धा बघितला आहे हा दिवेआगर बीच. आणि बाप्पाचं दर्शनसुद्धा झालं, मन प्रसन्न झालं आणि खरंच खूप आनंद झाला बघून. तर तुम्हीसुद्धा नक्की व्हिजिट द्या बीचला, किंवा जर तुम्ही या पर्यटन स्थळाला येणार असाल, गणपती बाप्पाचं दर्शनसुद्धा होईल तुमचं आणि तुम्ही या समुद्रावर सुद्धा येऊ शकता. एक निसर्गरम्य असा हा बीच आहे दिवेआगर बीच. याबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तर अजून काय काय आपण यापुढे करतोय तुम्हाला पूर्ण ब्लॉगमध्ये दाखवतो. असंच जोडून राहा रोहित पटेल ब्लॉगसोबत. सो पोरं आता इकडे धमाल करतात, तुम्हाला दाखवतो. बघा कसे दिवाळी गेली आहे, पण पोरांची दिवाळी काय संपली नाही आहे. पोरं रॉकेट पेटवत आहेत. हॅलो करा काहीच. तुझं नाव काय? तुझं नाव? आणि तुम्ही इकडचेच का? तुम्ही कुठले? तर तुम्ही पुण्यावरनं आला तिकडे काय फिरायला आला होता? मग आता फिरून झालं तुमचं? माझ्या इकडे फटाके वाजवत आहेत बघा. पुण्यावरनं आलेत आणि फटाके वाजवत आहेत इकडे. त्यांच्यासोबत आपण दिवाळी साजरी करतोय, पोस्ट दिवाळी. सो हा व्लॉग अजून मेमरेबल बनवण्यासाठी आम्ही इकडे बीचवरच बसलो आहे आणि बघा कसा व्हायोलिन वाजून आम्हाला सुमधुर संगीत ऐकवतोय आणि एंटरटेनमेंट फुल चालू आहे, फुल धमाल आहे. असंच जोडून जा रोहित पटेल ब्लॉग सोबत. सो बीचवरून आम्ही आता निघतोय. कसं वाटलं अक्षय, काय म्हणशील? छान वाटलं बीचवरती फिरून. काय म्हणशील रशिक, कसं वाटलं तुला? सुपर न्यू एक्सपिरियन्स. आणि व्हायोलिन खूप छान वाजवली आणि सनसेट आणि व्हायोलिन एवढा मनमोहक आनंद होता. आणि खरंच आयुष्यातली पहिली संध्याकाळ अशी असेल की एवढा सुंदर अनुभवायला मिळाला, हे माझे नशीबच समजतो मी. तर असंच रोहित पटेल ब्लॉगसोबत जोडून राहा. आता आपण निघतोय बीचमधून, आता जाऊया आणि पुढे काय होतं मी सांगतो तुम्हाला. चला. तर आपण जेवायला आलोय आणि आपण सुरमई थाळी मागवली आणि समीरने पापलेट थाळी घेतलेली आहे. आणि तुम्हाला काय मागवलं? काजू मसाला आणि चला काजू मसाला आणि सोलकढी. आणि सोलकढी आहे. तो आम्ही आता जेवणाचा आनंद घेतो. जेवतो आणि मी तुम्हाला सांगतो जेवण कसं होतं. ठीक आहे. सो जेवण करून आता आम्ही निघालो आहे. जेवण खूप सुंदर होतं आणि खरंच फिश थाळी ट्राय केली आणि व्हेजमध्ये काजू मसाला होता, तो सुद्धा ट्राय केला. एक नंबर जेवण होतं. तर असंच आम्ही आता निघतो आहे. हा व्हिडिओ इथंच संपवतो आणि तुम्ही व्हिडिओसोबत जोडून राहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की कमेंट करून आम्हाला कळवा आणि भरभरून प्रतिसाद द्या या व्हिडिओला. आणि आपल्या रोहित पटेल ब्लॉग्सला सबस्क्राईब करा. चला, बाय बाय.